रात्रीची वेळ. बेभान पाऊस बरसत होता. विजांचा कडकडाट. कुठेही वीज पडेल असे वाटत होते. थंडी मरणाची पडली होती. दिवसभर कार ड्राईव्ह करून अंग मोडून आले होते. अरे हो, सांगायचंच राहिलं, मी एक MR म्हणजेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. माझा जॉब फिरतीचा असतो. मला रात्री कुठल्या तरी हॉटेलमध्ये जागा मिळावी असे वाटत होते, पण आज गटारी अमावस्या असल्याने हॉटेल्स फुल होत्या. कसंबसं एक जुन्या स्टाईलचं हॉटेल मिळालं. तेथील दिवे आधीच गुल झाले होते. सगळीकडे कंदील लावलेले. फारशी माणसे नाहीत, वर्दळही नाही. पण ठीक आहे, रात्री आसरा तरी मिळाला. मी खाली जाऊन झुणका भाकरी खाऊन आलो. तिथे एक नौकर होता. तो बोलला, पाणी ठेवलंय साहेब. थंडी आहे म्हणून रगाही ठेवल्यात. आता मी घरी जातो. तुम्हाला काही हवे आहे का? कारण आम्ही रात्री इथे कोणीच नसतो. घर जवळच आहे म्हणून आम्ही घरी जातो. मी पण दमलो होतो. झोप आवरत नव्हती. मी घट्ट दरवाजा लावून आत घेऊन मोबाईल बघत बेडवर पडलो. कधी झोप लागली कळलेच नाही. आणि अचानक मध्यरात्री घोरण्याचा आवाज आला आणि माझी झोप चाळवली. इथे कुणीच नाही. मग घोरतोय कोण? दार तर मी बंद केलेलं. मी उठून बसलो. कंदील घेऊन इकडे तिकडे बघू लागलो. नेमका आवाज कुठून येतोय काही कळतच नव्हतं. मी निरखून पाहिलं तर समोरची खिडकी धाडकन उघडली. जी खिडकी आतून उघडणारी होती. मगाशी मी बघितले त्यावेळी लाकडी पट्ट्यांवर खिळे ठोकून ती कायमची बंद केली होती. मी विचारले असता नौकर बोलला, तिकडे उकिरडा आहे, मच्छर येतात म्हणून बंद केली आहे. पण आता मात्र ती सताड उघडी होती. समोर काळोख दिसत होता आणि त्या काळोखात एक भलं मोठं पिंपळाचं झाड उभं होतं. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे ते जोरजोरात हलत होतं. मी थोडं समोर जाऊन बघितलं असता माझ्या अंगावर काटे उभे राहिले, कारण त्या पिंपळाखाली एक स्त्री उभी होती. एवढ्या सोसाट्याच्या वाऱ्यात आणि पावसातही अगदी दगड होऊन ती जरासुद्धा भिजलेली नव्हती. हा प्रकार नक्कीच वेगळा आहे, मला लगेच जाणवले. आधीच रात्रीची वेळ आणि अशा अज्ञात ठिकाणी मी एकटाच. मी विचार करतच होतो, तोच मला एक जोराची किंकाळी ऐकू आली. आता त्या पिंपळावर अनेक प्रेते पानांसारखी झुलत होती आणि जोरजोरात किंचाळत होती. आणि बाजूने एक विचित्र संगीत माझ्या कानी पडलं. ते करून संगीत ऐकून माझ्या पायातली शक्तीच गेली. माझ्या रूममध्ये आता हालचाली जाणवू लागल्या. कंदिलाच्या प्रकाशात भिंतीवर एका स्त्रीची सावली होती. मी जोरात ओरडलो, कोण आहे तिथे? मी धावतच दरवाजापाशी गेलो. मला कडीच काढता येईना. भीतीने सर्व अंग शहारलं होतं. सर्व अंग घामाने भिजलं होतं. मी जोरजोरात देवाचा धावा करीत होतो. मी देवाचे नाव घेतले आणि अचानक कडी उघडली. मी धावतच बाहेर आलो. सर्वत्र काळोखाचे साम्राज्य पसरले होते. मी त्या पावसात आणि थंडीत जीव मुठीत धरून पळत होतो. तोंडाने जप करत, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा श्रीदत्तांचा जप माझ्या तोंडून आपोआप निघत होता. तेवढ्यात समोर मला एक हॉटेल दिसले. काही माणसे शेकोटी पेटवून बसली होती. मी धावतच त्यांच्यापाशी गेलो तर त्यांचे चेहरे चुना लावल्यासारखे सफेद होते आणि ते विचित्र हसत होते. त्यांचे पाय चक्क त्या शेकोटीत घातलेले होते आणि त्यांचे पाय लाकडासारखे जळत होते. हा भयानक प्रकार बघून मी जीव मुठीत धरून तिथून पुन्हा पळत सुटलो. वाट फुटेल तसा पळत होतो आणि तेवढ्यात समोर मला अजून एक हॉटेल दिसले. मी लगोलग आत गेलो. रिसेप्शन काउंटरवर एक माणूस होता आणि बाजूलाच वॉचमॅनही होता. मी घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यावर ते बोलले, आज अमावस्या आहे. तुमचा विश्वास असो वा नसो, पण भूतयोनी आहे. इथे रात्री असे अनुभव येतातच. त्या हॉटेलमध्ये पूर्वी घर होते. एका अविवाहित मुलीने तिथे सुसाईड केले. कारण काय माहीत नाही, पण ती अनेक लोकांना दिसत असते. त्या स्त्रीचे भूत सहसा पुरुषांना सोडत नाही. देवाची कृपा म्हणून तुम्ही वाचलात, पण अजूनही मला ते करून संगीत ऐकूच येत होते. अहो, आज अमावस्या आहे, असे प्रकार घडणारच. आता कुठे जाऊ नका, इथेच बसा. आणि रात्रभर मी त्यांच्याजवळच होतो. त्या जागेत घडून गेलेल्या सगळ्या घटना ते मला सांगत होते.
सकाळ झाली तेव्हा मी त्या वॉचमॅन सोबत जाऊन माझे सामान घेऊन आलो आणि बस स्थानकावर मुंबईला जाण्यासाठी निघालो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला अनुभव? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.